हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये सकाळी मुंबईमध्ये पक्षप्रवेश सोहळा। ठाकरे गटातील मोठा नेता भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा। मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक, पक्ष सोडणार नाही। भाजप प्रवेशाच्या चर्चांना अंबादास दानवेंकडून पूर्णविराम। दानवेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद। येत्या काळामध्ये काँग्रेसमधील मोठ्या नेत्यांसह इतर पक्षातीलही खूप लोक भाजपमध्ये येणार, वाट पहा, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं सूचक विधान। उद्यापासून महायुतीमध्ये महाभरती। लोकसभेचा निकाल लागल्यावर पवार गटातून अनेक लोक आमच्याकडे येणार, बाबा आत्राम यांचा दावा। महाविकास आघाडीमध्ये 4 जागांचा तिढा कायम। सांगली, भिवंडी, ईशान्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईमध्ये मैत्रीपूर्ण लढत होऊ द्या। ठाकरे गट आणि पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक। शिवसेना नेते अभिजित अडसूळ अमरावती लोकसभा लढणार नाहीत। अभिजित अडसूळ प्रहारच्या दिनेश बुक यांना पाठिंबा देणार, सूत्रांची माहिती। उमेदवारी निश्चित नसताना शिंदे गटाचे हेमंत गोडसेंचं नाशिकमध्ये शक्तीप्रदर्शन करत उमेदवारीसाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न। ठाकरे गटाच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर। सुभाष देसाई, संजय राऊत, अनंत गीतेंसह चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंचा स्टार प्रचारकांमध्ये समावेश। विजय शिवतारेंची आज कार्यकर्त्यांसोबत बैठक। कार्यकर्त्यांसोबतच्या चर्चेनंतर शिवतारे निर्णय जाहीर करणार। नागपुरात नितीन गडकरींसाठी भाजपचं बूथ से घर चलो अभियान। 2088 बूथवर भाजपकडून अभियान सुरू। नागपुरात गडकरी आणि काँग्रेसच्या विकास ठाकरेंमध्ये लढत। महाविकास आघाडीचे अमरावतीमधील उमेदवार बळवंत वानखडे आज अर्ज भरणार। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेही उपस्थित राहणार। पवार गटाच्या उमेदवारांची यादी आज 4 वाजता जाहीर होणार। मुंबईतील कार्यालयातून उमेदवारांची अधिकृत घोषणा होणार। गोविंदांनी 2 ते 3 वेळा राजकारण सोडलं असं सांगितलं, मग ते खोटं बोलत आहेत का? गोविंदांना उमेदवारी घोषित झाल्याशिवाय काही बोलणार नाही, राम नाईक यांची प्रतिक्रिया। पहिल्या टप्प्यामध्ये आज 3 पर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ। मतांचं विभाजन टाळण्यासाठी अपक्षांच्या मंथरणीचे प्रयत्न। प्रत्येक मोठ्या पक्षाकडून बंडखोर आणि अपक्षांची मंथरणी। रामटेकमधून उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर रश्मी बर्वेंची सुप्रीम कोर्टात धाव। जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द केल्याप्रकरणी बर्वेंकडून याचिका दाखल। पंतप्रधान मोदी 1 एप्रिलला मुंबई दौऱ्यावर। आरबीआयच्या कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहणार। लोकसभा निवडणुकांमुळे स्पर्धा परीक्षा लांबणीवर। स्पर्धा परीक्षांच्या तारखा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या। साताऱ्यातील वाईमध्ये बगाड यात्रेचा उत्साह। राज्यभरातून लाखो भाविक बगाड यात्रेला बावधनमध्ये उपस्थित। सोलापूर, नंदुरबार, अमरावतीमध्ये आणि नागपुरात अवकाळी पावसाची हजेरी। पिकांचं नुकसान। अमरावतीमधल्या अनेक भागातील वीज पुरवठा खंडित। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।